हे गाईज, तर जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असेल, तर ते मेमरी ड्रॉईंग काढतानाची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. पहिलं तर मी रेफरन्स फेस्टिवल हा टॉपिक होता. फेस्टिवलमध्ये मी एक फेस्टिवल चॉईस केला, तर महाशिवरात्री चॉईस केला. महाशिवरात्री चॉईस केल्यानंतर मी विचार केला की कोणकोणते एलिमेंट्स त्याच्यात येऊ शकतात. मग मी अघोरी साधू वगैरे त्यांची जी मिरवणूक वगैरे असते, तर त्याचा एक इन्सिडन्स मला काढायचा होता. तर मी मग त्याचे फोटोग्राफ्स वगैरे कलेक्ट केले ॲज अ पिंटरेस्टहून. त्या माझ्याकडे गॅलरीमध्ये नव्हते. जेवढे आपण गॅलरीतून घेऊ तेवढं आपण एक्सपिरियन्स करू तेवढं चांगलं असतं. सो दॅट मी फोटोग्राफ कलेक्ट केले. फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवतो. ही इमेज घेतली मी, ही एक घेतली, याला अट्रॅक्शन पॉईंट केलेलं आहे इथे मी. त्यानंतर ही इमेज घेतली, हा त्याच्या बाजूला घेतला आणि यातले 2 इमेजेस घेतले बाजूने. तर मी एवढे कॅरेक्टर्स सगळीकडे टाकलेले आहे. सगळ्यात पहिले मी आउटलाईन झाल्यावरती फर्स्ट टोन मी शेडिंगचा देतो आहे, लेअर बाय लेअर शेडिंग करणार आहे. नाईटचा विषय त्याच्यामुळे मी ओव्हरऑल सगळ्या गोष्टी डार्क ठेवेल. आपल्याला सगळ्या गोष्टी डार्क ठेवायच्या, बट अचानक डार्क करता येणार नाही, कारण आपल्याला त्याच्या ॲक्च्युअल ज्या व्हॅल्यूज असतात ते आपल्याला माहितीच नाही आहे. सो दॅट आपण पहिले डार्क अँड लाईट टोन द्यायचा. लाईट टोन म्हणजे सोडून द्यायचा तिथे पेपर. तर मग त्याच्याने ठरवून घेऊया की कुठे डार्क आहे कुठे लाईट आहे. त्या गोष्टी ठरवून मग लेअर बाय लेअर शेडिंग ॲड करायची आपल्याला. ड्रॉइंग तर कम्प्लीट झाल्यासारखी वाटते, बट तरी पण काय काय मिस्टेक. अरे हां, आता मला एक मिस्टेक दिसली की ही बाई जवळ आहे पण ती दिसतच नाही आहे. मग हिला थोडंसं डार्क करूया. जेव्हा आपल्याला चूक कळत नसेल ना तेव्हा लांब जाऊन बघायचं. लांबून बघितलं ना तर आपल्याला कळतं की प्रॉपर कसं दिसतंय. तरी नसेल कळत तर मग डोळे बारीक करून बघायचं. तर मी ते लँडस्केपचे हे जे मागं टेम्पल घेतलेलं आहे हे नाशिकचं आहे. नाशिकमध्ये मी खूप लँडस्केप स्टडी केलेली आहे. सो दॅट ते टेम्पल मी घेऊ शकलो. आणि बाकी हा इफेक्ट टाकणं पण थोडंसं कन्फ्युजिंग होतं. सो दॅट मी ते खोडता एक ब्लेंडसारखा इफेक्ट आला, तो थोडंसं ट्राय केलं टाकण्याचा. सेम इफेक्ट हा वाला मी इथे पण टाकण्याचा ट्राय केला. चांगलं वाटतं आहे. फक्त जो फोर्सग्राऊंड आहे तो थोडासा डार्क पाहिजे असं वाटतं. मग हे थोडंसं डार्क केलं आणि जवळच्या गोष्टी मी डार्क ठेवल्या, मागच्या गोष्टी लाईट ठेवल्या. तसा एक रूल असतो एरियल पर्स्पेक्टिव्हचा की जवळच्या गोष्टी डार्क दिसतात, क्लिअर दिसतात, शार्प दिसतात. जसे जसे ते लांब जाईल तसे असे ब्लूइश दिसतात, फेडेड दिसतात. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट जातो त्यातला. तर असंच आपल्याला मनाने काढायचं असतं ना. आपल्याला एक अंडरस्टँडिंग पण येते की प्रॅक्टिस असेल तर फिगरची साईज काय आहे, कसं प्रपोर्शन्स कसं यायला पाहिजे. प्रपोर्शन्स म्हणजे ह्याच्या तुलनेत ही केवढी आहे. आता माणूस बसलेला हा थोडासा जवळ आहे, हा मोठा आहे, आणि हा जेव्हा उभा राहील त्याची साईज केवढी असेल. तर मग ह्याची साईज हा वाकलेला आहे, मग हा उभा राहिला तर कसा दिसेल. तर मग हे जे प्रपोर्शन्स हे आपल्याला सांभाळून काम करायचं असतं. तर मग हा माझा प्रयत्न होता, हे माझे विचार होते त्यामागे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण तेच कलरमध्ये करूया. तर ते कसं ते मी स्टेप बाय स्टेप सांगतो. तर मग आता ड्रॉइंग कंप्लीट झालेली कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.